श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। शौनकादिक ऋषी बसलेले आहेत आणि सूत कथा सांगतायत. सूत शौनकादिक ऋषींना उद्देशून म्हणतायत, आपल्या भक्तांच्या चित्तामध्ये असणारी ही अलौकिक भक्ती पाहून भक्तवत्सल असणारे भगवान आपलं वैकुंठ लोक गोलोक सोडून त्या भक्तांच्या हृदयामध्ये येऊन स्थानापन्न झालेले आहेत. आणि अशा प्रकारे तिथे हरिकथा ऐकायला बसलेल्या सर्व भक्तांच्या हृदयामध्ये भगवंताचा प्रवेश झालेला आहे. आणि त्यामुळे त्या सभेमध्ये बसलेल्या लोकांना आपला देह, आपलं घरदार, आपल्या बाकीच्या गोष्टी आणि आपलं अंतःकरणसुद्धा या सगळ्याचा विसर पडला आणि त्यांची जाणीव नाहीशी झाली आणि ते कथामृत पिण्यामध्ये एकत्व पावले, एकरूप झाले. त्यांच्या मनातली पापे नाहीशी झाली, ती सारी जण निष्पाप झाली. आणि म्हणून कलियुगामध्ये चित्तशुद्धीसाठी, पापनाश करण्यासाठी आणि पुण्याचा संचय वाढवण्यासाठी भागवत कथेच्या सारखं बरोबरी करणारं अन्य कोणतंही साधन नाही, असं सूत शौनकादिक ऋषींना सांगतायत. कथाभाग सांगत असताना सूत पुढे म्हणतात, त्यावेळेला सनकादिक ऋषी या भागवत कथेचं ज्ञानामृत लोकांना देत असताना ते म्हणाले, या संबंधामध्ये पूर्वी घडलेली एक कथा मी तुम्हाला सांगतो. या कथेचं नुसतं श्रवण जरी केलं तरी आपली अनेक जन्मांची पापे नाहीशी होतात आणि पुण्यसंचय होतो. तुंगभद्रा नदीच्या काठावर एक शहर वसलेलं होतं आणि तिथे धर्माचरण करणारे, सत्याचरण करणारे, सत्कर्म करणारे असे लोक राहत असत. त्याच नगरीमध्ये वेदांचा जाणकार असणारा आणि कर्मकांडामध्ये निपुण असणारा आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो जणू ज्ञानसूर्यच होता. तो अत्यंत धनवान होता, संपन्न होता आणि पौरोहित्य करत असे. त्याची पत्नी धुंधुली तिचं नाव, ही सुद्धा अत्यंत कुलीन, सुंदर, परंतु आपलंच म्हणणं खरं करणारी अशी होती. निंदा करायला तिला आवडत असे. स्वभावाने ती क्रूर होती, बडबडी होती. अशा प्रकारे ती थोडीशी तापट स्वभावाची होती, हेकेखोर स्वभावाची होती. त्यांचा संसार तसा बरा चालला होता, पण त्यांना एक दुःख होतं की त्यांना पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. आणि म्हणून ते दानधर्म करण्यामध्ये, कर्मकांड करण्यामध्ये आपलं सारं जीवन व्यतीत करत होते. आणि जे कोणी भेटतील त्यांना पुत्रप्राप्तीसाठी काहीतरी उपाय सांगा अशी याचना करत होते. असा तो अत्यंत दुःखी असणारा आत्मदेव नावाचा ब्राह्मण एक दिवस घरातून बाहेर पडला आणि वनात निघून गेला. संतान नसल्यामुळे तो दुःखी झालेला होता आणि हिंडता हिंडता वाटेत त्याला एक संन्यासी भेटला. त्याने त्या संन्याशाला नमस्कार केला. संन्याशाने विचारले, हे ब्राह्मणा,
तू का बरे रडतोयस आणि का बरे चिंताग्रस्त झालेला आहेस? मला तू सांग. ब्राह्मण म्हणाला, महाराज, सर्व काही माझ्याकडे आहे, परंतु संतान नसल्यामुळे मी दुःखी झालेलो आहे. मला सुनं वाटतं आहे आणि मी घरातून दुःखाने बाहेर पडलेलो आहे. प्राण त्याग करावा की काय असे विचार माझ्या मनात येत आहेत. आमच्या घरातल्या गाईला सुद्धा कुठल्याही प्रकारचं वासरू आजपर्यंत झालं नाही. ती सुद्धा वांझ आहे. आमच्या घराच्या आजूबाजूला जी काही झाडं लावतो त्या झाडांना सुद्धा कधी फुले फळे येत नाहीत. असा मी अभागी आहे, संतानहीन आहे. मग माझ्या जगण्याचा उपयोग तरी काय? म्हणून मी आता आत्महत्या करण्यासाठी निघालो आहे. असं जेव्हा तो ब्राह्मण म्हणाला तेव्हा संन्यासी त्याला म्हणाला, हे ब्राह्मणा, संतान प्राप्तीचा मोह जो तुला झालेला आहे तो सोडून दे. कारण तुझं प्रारब्धच तसं आहे. मी तुझ्या प्रारब्धावर एक नजर टाकून हे पाहिलं आहे की याच जन्मी तर नाहीच नाही, पण पुढच्या 7 जन्मामध्ये सुद्धा तुला संतान प्राप्तीचा योग नाही. त्यामुळे तू हा हट्ट सोडून दे. यावर ब्राह्मण म्हणाला, तुम्ही काहीही करा, पण तुमच्या सामर्थ्याने मला पुत्र प्राप्त व्हावा असं काहीतरी करा. ब्राह्मणाचा तो हट्ट पाहिला. मग संन्यासी म्हणाला, अरे, इतकं सांगूनही तू ऐकत नाहीस. ठीक आहे, तुझी इच्छाच असेल तर तसं होईल. आणि म्हणून संन्याशाने एक फळ त्या ब्राह्मणाच्या हातात दिलं आणि त्याला म्हणाला, तू आपल्या पत्नीला खायला दे. या फळाच्या सेवनामुळे तिला निश्चितपणे पुत्र प्राप्त होईल. असं सांगून तो योगी असणारा संन्यासी निघून गेला. ब्राह्मण अतिशय आनंदाने घरी आला. आपल्या पत्नीला त्याने ते फळ खायला दिले. पण विधी लिखित काही वेगळंच असतं ना. पत्नी कपटी स्वभावाची होती, दुष्ट स्वभावाची होती. आणि त्यात तिची सखी तिला भेटायला आली आणि सखीजवळ तिने आपले मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली, माझ्या पतीने हे फळ खायला दिलं आहे आणि मला सांगितलं आहे की हे फळ खाल्ल्याने तुला पुत्र प्राप्त होईल. असं कुठं असतं का गं? आणि समजा तसं झालंच तर मीही इतकी अशक्त आहे, इतकी किडकिडीत आहे. मला या गर्भधारणेच्या वेदना सहन होतील का? आणि समजा तोही काळ मी व्यतीत केला तर प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेदना मला सहन होतील का? आणि समजा बाळ आडवं आलं तर मला माझे प्राणही गमवावे लागतील. त्यापेक्षा मी वांझ आहे किंवा विधवा होईन, पण पुत्र प्राप्त करून घेणार नाही, असं तिने आपल्या सखीला सांगितलं. हे सांगत असतानाच तिची बहीण तिच्याकडे मुक्कामाला आलेली होती आणि तिने बहिणीला हा सारा वृत्तांत सांगितला. दोघींनी मिळून एक कपट केलं आणि बहीण म्हणाली, मी गर्भवती आहे, मला जे काही पुत्र किंवा कन्या प्राप्त होईल ती मी तुला आणून देईन. तू फक्त फळ खाल्लं असं खोटंच सांग आणि गर्भवती असल्याचं नाटक कर, ढोंग कर. अशा पद्धतीने दोघांनी मिळून कपट केलं. आणि मग त्या पत्नीने फळ स्वतः न खाता आपल्या अंगणात असलेल्या गाईला ते फळ खायला घातलं.
आणि बहिणीच्या सल्ल्याप्रमाणे स्वतः मात्र गर्भवती असल्याचं नाटक करण्याची सुरुवात केली. यथावकाश धुंदुलीच्या बहिणीला पुत्ररत्न प्राप्त झालं आणि तिने ते आपल्या बहिणीकडे पोचवण्याची व्यवस्था केली. आणि धुंदुलीने आपल्यालाच जणू काही पुत्र प्राप्त झाला असा आनंद सोहळा साजरा केला. आपल्या पतीला सांगितलं. पतीला हे सगळं ऐकून अत्यंत आनंद झाला. आणि इकडे बहिणीने काय नाटक केलं की मला जे बाळ झालं होतं ते जन्मताच गेलं असं ढोंग केलं. आणि आपल्या बहिणीला बाळ झालेलं आहे त्याची काळजी घेण्यासाठी, त्याची सोय व्हावी म्हणून मी माझ्या बहिणीच्या घरी काही दिवस राहते असं आपल्या पतीला सांगून ती बहीण धुंदुलीच्या घरी मुक्कामाला आली. आता इकडे आत्मदेव आणि धुंदुली यांनी पुत्रप्राप्तीचा आनंद साजरा केला आणि त्याला धुंदुकारी असं नाव ठेवलं. आणि इकडे एक आश्चर्य झालं. यथावकाश त्या गाईला सुद्धा मनुष्यासारखा पुत्र प्राप्त झाला. तो अत्यंत सुंदर होता, देखणा होता, तेजस्वी होता, दिव्य होता, निर्मळ होता. त्याची कांती सोन्यासारखी होती, परंतु त्याचे कान मात्र गाईसारखे होते. आणि म्हणून त्या बालकाचं नामकरण गोकर्ण असं ठेवलं. गाईसारखे कान असल्यामुळे गोकर्ण असं त्या मुलाचं नाव ठेवलं. गोकर्ण हा मोठा पंडित आणि ज्ञानी विद्वान होता, तर धुंदुकारी मात्र अतिशय दुष्ट आणि कपटी, आईच्या सल्ल्याने वागणारा असा तो झाला. हा धुंदुकारी जसा जसा मोठा होऊ लागला तसतसा चोरी करायला लागला, द्वेष करायला लागला, नाही का, नको त्या गोष्टी करायला लागला. इतरांची हत्या करणे, आग लावणे, दीनदुबळ्यांना त्रास देणे अशा गोष्टी तो करायला लागला. एवढंच नव्हे तर तो वेश्यांच्याकडे पण जाऊ लागला आणि त्या वेश्यांच्या जाळ्यात अडकून त्याने आपली सर्व संपत्ती उधळून लावली. कधीकधी तो आपल्या मातापित्यांना मारहाणसुद्धा करू लागला. त्यावेळेला आत्मदेव बिचारा रडू लागला. त्याला त्या संन्याशाची वाणी आठवली की बाबा रे, तुझ्या भाग्यात पुत्ररत्न नाही आहे आणि तू नको हा आग्रह धरूस. त्या संन्याशाचे बोल आठवून आत्मदेव रडत असे. का मी हा कुपुत्र जन्माला घातला आणि का मी आग्रह धरला याचा आता त्याला पश्चाताप होऊ लागला. असं असताना ज्ञानी गोकर्ण एक दिवस त्या आत्मदेवाच्या घरी आला आणि त्याने आपल्या पित्याला म्हणजेच आत्मदेवाला वैराग्य ज्ञानाचा उपदेश केला. गोकर्ण म्हणाला, संसार असार आहे, दुःखरूप आहे आणि मोहात पाडणारा आहे. आसक्तीमुळे मनुष्य हा रात्रंदिवस दुःखामध्ये होरपळत राहतो. इंद्र किंवा राजा यांनासुद्धा जे सुख मिळत नाही ते सुख केवळ एकांतामध्ये असणारे, विरक्त असणारे, वैराग्यपूर्ण जीवन जगणारे ऋषीमुनीच भोगू शकतात. हा माझा पुत्र आहे हेच अज्ञान आहे, हाच मोह आहे. त्यामुळे या अज्ञानाचा आणि मोहाचा त्याग करा, अन्यथा आपल्याला नरकप्राप्ती होते आणि अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात. म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा, सर्वसंग परित्याग करावा आणि वनामध्ये निघून जावं आणि ईश्वर चिंतनामध्ये आपलं उर्वरित आयुष्य घालवावं असं गोकर्णाने आपल्या पित्याला सांगितलं. अशा प्रकारे पित्याला उपदेश केला. शरीर म्हणजे मी हे जे आपण समजतो
हा जो मीपणाचा अहंकार आहे तो सोडून द्या. मीच नसल्यामुळं माझं या जगात काही नाही. स्त्री पुत्र हे माझे नाही, त्यांना आपलं मानू नका. हा सारा संसार प्रपंच क्षणभंगूर आहे. आणि म्हणून वनामध्ये जाऊन भगवंताची आराधना करा, भक्ती करा. धर्माचा आश्रय करून राहा. व्यवहाराचा त्याग करा. लौकिक गोष्टी सोडून द्या. साधू संतांची सेवा करा. इतरांचा विचार करणं सोडून द्या आणि आपलं कल्याण कसं साधता येईल याची काळजी घ्या. भगवत सेवेमध्ये आणि भगवंताच्या कथाश्रवणामध्येच आपलं उर्वरित आयुष्य घालवा. अशा प्रकारे गोकर्णाने केलेल्या उपदेशामुळे आत्मदेव अत्यंत संतुष्ट झाला. आत्मदेवाने आपलं घर सोडलं आणि तो वनामध्ये निघून गेला. रात्रंदिवस तो भगवंताची पूजा अर्चा करू लागला. नियमितपणे तो कथाश्रवण करू लागला. भागवताचं वाचन करू लागला आणि त्याने भगवान श्रीकृष्णाच्या वैकुंठ धामाची प्राप्ती करून घेतली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.